पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत। संपूर्ण देशभराच्या सर्व जिल्ह्यामध्ये डिजिटल पद्धतीने जिल्हाधिकारी जिथे ठरवतील त्या स्थळावर ऑनलाईन हा कार्यक्रम होणार आहे। आमचे महाराष्ट्राचे सर्व मंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेची सुरुवात करणार आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी 12:30 वाजता जनतेला संबोधित करतील, स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील। स्वामित्व योजना म्हणजे खरं तर आपण बघितलं की आपणही आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत की जमिनीमध्ये वादविवाद, मालकी हक्कावरनं वादविवाद, नागरिकांना त्यांच्या मालकीचे घराचे पट्टे नसल्यामुळं, त्यांचं प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळं कळत न कळत कुणीही कब्जा करतं, लुबाडणूक करतं, फसवणूक करतात। आणि म्हणून वडिलोपार्जित शेकडो वर्षाच्या जमिनी, घरं डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे, गावठाणामध्ये, शेतकऱ्याकडे असलं पाहिजे, याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला। आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे, याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचा, देशाचे सर्वेक्षण केलं। आणि त्या सर्वेक्षणातनं हे या ठिकाणी आता या महाराष्ट्राच्या जवळपास 30 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। 30,515 गावं, ग्रामीण गावं यामध्ये या योजनेमध्ये डिजिटलाइज होणार आहे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे। खरं तर गाव पातळीवर नकाशे उपलब्ध करणे, जी जागाबद्दल, गावठाणाच्या जागाबद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे, गाव पातळीवर जी बांधकाम परवानगी आहेत, बांधकाम परवानगी अडचणीत आहे, ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर